मुंबईत तिसऱ्या आघाडीची स्थापना. मराठीच्या मुद्द्यावर 25 संघटना एकत्रित येत केली आघाडी स्थापन. मनपा निवडणुकीत मराठीचा मुद्दा परिणामकारक ठरेल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया म्हणजेच मतदान सुद्धा होणार आहे. अशातच मुंबईमध्ये महानगरपालिकेसाठी तिसरी आघाडी स्थापन झालेली आहे. मुंबईत मागील अनेक महिन्यांपासून मराठीचा मुद्दा हा चर्चेत आलेला आहे, चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच मुंबईमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून एकत्रित आलेल्या एकूण 25 संघटना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या आहेत आणि ह्या 25 संघटनांनी एकत्र येत संयुक्त महाराष्ट्र आघाडीची स्थापना केलेली आहे. अशातच या संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या एकूण 227 मुंबईतल्या प्रभागांपैकी 227 म्हणजेच संपूर्ण जागांवरती उमेदवार देण्यात येणार असल्याचं संयोजकांकडनं म्हणण्यात आलं. नेमकं यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे, कोणावरती त्यांनी टोलेबाजी केलेली आहे, ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. मुंबई मनपा निवडणुकीसाठी आम्ही 227 प्रभागांमध्ये आमचे उमेदवार देणार आहोत. मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संघटना आमच्यासोबत आहेत. काहींनी आतापर्यंत निवडणुकीत मराठी मतदारांचा केवळ मतांसाठीच वापर केला, त्यामुळे आम्ही ही तिसरी आघाडी स्थापन केली. म्हणजेच मनपा निवडणूक येऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये जर आपण मागील काही काळापासून बघितलं तर ठाकरे बंधू यांनी सुद्धा मराठीचा मुद्दा उचललेला आहे. मराठीच्या मुद्द्यावरून सुद्धा ते घराघरात पोहोचत आहेत. एकीकडे काही पक्ष मराठीचा मुद्दा समोर आणत आहेत, काही पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणत आहेत, तर काही नेते मंडळी, काही पक्ष हे मुंबईतल्या विकास कामांबद्दल बोलत आहेत. अशातच मराठीचा मुद्दा हा आता पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेला आहे. त्यामुळेच आता संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या वतीने सुद्धा मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा घेऊनच या निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्याची तयारी त्यांनी केलेली आहे आणि आघाडी, तिसरी आघाडी सुद्धा स्थापन केलेली आहे. त्यामुळेच आता मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा हा कसा इफेक्टिव्ह ठरतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचसोबत जे संयोजक आहेत अमोल जाधवराव यांनी सुद्धा कळत नकळतपणे जी एक टोलेबाजी आहे ती सुद्धा मराठीचा मुद्दा ज्यांनी उचलून धरलेला होता अशा नेत्यांवरती केलेली होती. त्यामुळेच आता या संपूर्ण प्रकरणी या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा जो मराठीचा मुद्दा आहे तो कोणत्या पक्षासाठी एक गेम चेंजिंग फॅक्टर ठरतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि अशातच निवडणुकीमध्ये, संपूर्ण निवडणुकीमध्ये मुंबईकरांना हा मराठीचा जो मुद्दा आहे त्यावरनं किती टक्के मतदान कोणते पक्ष खेचतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.